मित्रांनो, आता शासनाने एक नवीन योजना सुरू केलेली आहे, प्रधानमंत्री आवास योजना। आता या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरे दिली जाणार आहे। शासनाने जवळपास 30 लाख घरांचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे। परंतु मित्रांनो, आता शासनाने एक अट टाकलेली आहे, ज्या लोकांनी सर्वे कंप्लीट केलेला आहे तर अशांनाच घरे दिली जाणार आहे। तर मित्रांनो, शासनाने एक ऍप सुद्धा लॉन्च केलेला आहे। आपल्याला या ऍपच्या माध्यमातून घराची नोंदणी करायची आहे। पूर्ण माहिती आपल्याला इथे भरायची आहे, जसे की आधार नंबर, फेस केवायसी, त्याचबरोबर आपल्याला जॉब कार्ड नंबर सुद्धा इथे व्हेरीफाय करायचा आहे। परंतु मित्रांनो, बऱ्याच जणांनी जॉब कार्ड साठी नोंदणी केलेली आहे, परंतु त्यांचा जॉब कार्ड नंबर जो आहे तर तो गहाळ झालेला आहे किंवा त्यांना आतापर्यंत तो मिळालेला नाही। तर मित्रांनो, हा जॉब कार्ड नंबर कसा काढायचा तर आपण ही पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। ज्यांना नवीन जॉब कार्ड काढायचा आहे तर त्यांनी रोजगार सेवक यांच्याकडे आपला अर्ज भरून द्यायचा आहे, किंवा आपण पंचायत समिती या ठिकाणी सुद्धा जॉब कार्ड काढू शकतो। परंतु मित्रांनो, ज्या व्यक्तींनी नोंदणी केलेली आहे आणि त्यांच्यापर्यंत अजून सुद्धा जॉब कार्ड नंबर आलेला नाही किंवा त्यांच्याकडून जॉब कार्ड नंबर गहाळ झालेला आहे, तर तो जॉब कार्ड नंबर कसा काढायचा तर आपण पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओज आपल्याला पुढे मिळत राहतील। तर चला बघूया सविस्तर मध्ये। मित्रांनो, आपल्याला या पोर्टलला भेट द्यायची आहे। या पोर्टलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आपण डायरेक्ट या लिंकवर क्लिक करून या वेबसाईटवर येऊ शकता। आता इथे आपल्याला जे काही जिल्ह्याची यादी आहे तर ती दिलेली आहे। आपला जो काही जिल्हा आहे त्यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे। आता तालुक्याची आपल्याला यादी दिसणार आहे। आपला जो काही तालुका आहे तर त्यावरती इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर गावाची यादी आपल्याला इथे बघायला मिळणार आहे। आपल्या गावाचं नाव इथे शोधायचं आहे आणि त्यावरती इथे क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, असा डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर जे सर्वात वरचं ऑप्शन आहे जॉब कार्ड रजिस्ट्रेशन, त्यामध्ये 3 नंबरचं जे ऑप्शन आहे जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर्ड यावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, आता जे काही आपली गावाची यादी आहे जॉब कार्डची तर ती इथे पूर्ण आपल्याला दिसणार आहे। तर मित्रांनो, सर्वात सोपं आपल्याला नाव शोधायचं असेल तर आपल्याला या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि फाइंड इन पेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, आपल्याला आता कोणाचं नाव शोधायचं असेल, समजा आपल्याला तायडे हे नाव शोधायचं आहे, तर आपल्याला तायडे असं इंग्लिशमध्ये टाईप करायचं आहे। आपण इथे बघू शकता जे काही आपण नाव टाकलेलं आहे त्या नावासमोर आपल्याला इथे जॉब कार्ड नंबर बघायला मिळतोय। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सहजरित्या इथे नाव टाकून इथे जॉब कार्ड नंबर सर्च करू शकतो। मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ही माहिती बघू शकतो। ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर भेटूया अशाच माहितीसह। धन्यवाद।